बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या सर्वात मोठ्या दोन बातम्या। पहिली बातमी आहे गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख बनावट एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। कट रचल्याचा आरोप सिद्ध करता आला नाही असा निर्वाळा कोर्टाने दिलाय। तर दुसरीकडे सरकारने मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार आहे। आता यानंतर आपल्या संगणकावरील माहितीवर 10 तपास यंत्रणांना नजर ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे। या निर्णयाला काँग्रेस, समाजवादी पार्टी, आरजेडी आणि एमआयएमचा तीव्र विरोध आहे आणि त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलंय। ह्याच घडामोडी आता सविस्तर आपण जाणून घेणार आहोत। केंद्र सरकारने तमाम नागरिकांवर हेरगिरी करण्याचा अधिकारच 10 सरकारी यंत्रणांना देऊ केलाय। कोणत्याही नागरिकाचा फोन कॉल टॅप करणं, फोनमधील इतर डेटा आणि कॉम्प्युटरमधील माहिती गोळा करणं हे सरकारी यंत्रणांना सहज शक्य होणार आहे। यासाठी आधी केंद्रीय गृह खात्याची लेखी परवानगी लागायची, पण आता त्याची गरज लागणार नाहीये। पण यावरून आता वाद पेटलाय। हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे असा आक्षेप अनेक तज्ञ आणि सामान्य नागरिकांनी व्यक्त केलेला आहे। दहशतवादी कारवाई आणि इतर गंभीर गुन्ह्यांना आळा घालणं हा यामागचा जाहीर हेतू असला तरी त्यासाठी गोपनीयतेचा किती भंग करायचा यालाही मर्यादा असायला हव्या असं तज्ञांचं म्हणणं आहे। तो जो सरकार का ये आदेश है वो मौलिक अधिकारों के, जो संवैधानिक अधिकार है नागरिकों के, उसका खिलाफ है, उसका विरोध करता है। और इस पे माननीय सर्वोच्च न्यायालय ने भी जो निर्णय दिया है कि राइट टू प्रिवेसी जो वो आपका फंडामेंटल राइट है, ये उसको सीधी चोट पहुंचाता है। प्रजातंत्र को भी एक बहुत बड़ा खतरा पैदा हो गया है। हमने पहले भी कई बार इसको सदन में उठाया है समूचे विपक्ष ने, और ये कहा है कि सरकार की तरफ से एक भारी संख्या में जो सम्मानित लोग हैं, राजनेता हैं, संसद सदस्य हैं, यहां तक कि बड़े अधिकारी देश के, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट के जजेस, बड़े बड़े उद्योगपति, उन सब के टेलीफोन भी टैप हो रहे हैं। तो एक सर्वेलेंस स्टेट हिंदुस्तान को बना दिया है बीजेपी सरकार ने। हम इसका विरोध करेंगे। याचबद्दल अधिक तपशीलवार आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, 10 सरकारी तपास यंत्रणा, महत्त्वाच्या यंत्रणा आता आपल्या मोबाईलवर, आपल्या कॉम्प्युटर डाटावरती नजर ठेवू शकणार आहेत। त्यातली माहिती ते मिळवू शकतात। नेमका या पाठीमागचा, अशी ही परवानगी देण्यापाठीमागचा सरकारचा हेतू काय? विशाल, खरं तर आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया किंवा इतर अनेक या माध्यमातून ज्या अफवा किंवा इतर काही गोष्टी पसरवल्या जातात, हाच एक कुठतरी हेतू असावा। आणि हे ज्या पद्धतीने सरकारनं जो निर्णय घेतलाय आणि असा आदेश जारी केलेला आहे, हा माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 अंतर्गत जे आहे हा नवा कायदा आणि नवा आदेश देण्यात आलेला आहे। आणि या अंतर्गत 10 ज्या सुरक्षा आणि तपास यंत्रणा आहे, या 10 तपास यंत्रणा आपल्या मोबाईल आणि व्हॉट्सॲप, म्हणजे यावरनं आपण मग ज्या कुठल्या गोष्टी करत असो, मग ईमेल्स असो, व्हॉट्सॲप असो, सोशल नेटवर्किंग साईट्स असो, की आपले आर्थिक व्यवहार ऑनलाईन जे आपण अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात करतो, या सगळ्यांवरती एक निगराणी सरकारच्या या 10 यंत्रणांकडनं ठेवण्यात येणार आहे। मात्र प्रश्न हा उपस्थित होतो, सरकारच्या 10 यंत्रणांकडनं ज्यावेळी आपल्या या सगळ्या सोशल मीडिया जे आपण वापरतो किंवा इतर माहिती आणि तंत्रज्ञानाची साधनं वापरतो, यात जर सरकारने हस्तक्षेप केला तर मग आपल्या गोपनीयतेचं काय? आणि म्हणजे जे आपलं व्यक्ती स्वातंत्र्य किंवा एक आपली स्वतःची व्यक्तिगत गोपनीयता म्हणून असते, या गोपनीयतेवर सुद्धा एक हल्ला केला गेला आहे, अशा प्रकारचं मत अनेक तज्ज्ञांकडनं व्यक्त केलं जात आहे। मात्र सरकारच्या या आदेशाबद्दल सरकार स्तरावर अजून कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही। ज्या 10 कंपन्या, ज्या 10 तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांकडे ही जबाबदारी दिली आहे, त्यामध्ये इंटेलिजन्स ब्युरो, नार्कोटिक्स ब्युरो, ईडी अर्थात एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, सीबीआय यासह अन्य NIA सारख्या तपास यंत्रणांचा समावेश आहे। त्यामुळं कुठतरी एक सुरक्षेच्या दृष्टीने किंवा देशातील आर्थिक गैरव्यवहार, अफवा या मोठ्या स्तरावर जरी याचा उपयोग होत असला तरी सर्वसामान्यांचं स्थान जे आहे सोशल मीडिया किंवा इतर समाज माध्यमांच्या याच्यावरती, स्वातंत्र्यावरती हल्ला या कुठतरी आदेशाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशाल, पण येणाऱ्या काळामध्ये या निर्णयामुळे मोठा गदारोळ होऊ शकतो?
येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपण बघितलं, सरकारकडनं हा आदेश जारी केल्यानंतर अनेक विरोधी पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांकडनं, राजकीय नेत्यांकडनं यावरती तीव्र संताप आणि प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. तर येणाऱ्या काळात, निवडणुकीच्या काळात आणि याचे पडसाद, कारण आजच म्हणजे काल या सगळ्या संदर्भातला आदेश सरकारनं जाहीर केला, यानंतर हे आज संपूर्ण सगळीकडे या बातम्यांच्या माध्यमातून ही माहिती येत आहे आणि त्यानंतर यावरती तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अगदी बरोबर अक्षय. आता आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलं की काँग्रेसच्या नेत्यांकडनं देखील आनंद शर्मा जे नेते आहेत त्यांनी त्या निर्णयाला विरोध व्यक्त केला आणि हा प्रश्न आम्ही सभागृहात उपस्थित करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.